Let's keep Navi Mumbai nasha mukt forever. तेजी से विकसित होता नवी मुंबई शहर आज नशे और ड्रग्स की बड़ी चुनौती से होकर जूझ रहा है। टेक्नोलॉजी, एक्सेसिबिलिटीज और कनेक्टिविटी के चलते इस शहर में ड्रग्स पेडलर्स और नशे की कई खेप को नवी मुंबई पुलिस ने ध्वस्त किया है। ऐसे में तेजी से विकसित होते इस शहर के युवा ड्रग्स और नशे से मुक्त करने के मकसद के साथ अब नवी मुंबई पुलिस ने भी अपनी कमर कस ली है। नशा मुक्त नवी मुंबई शहर के संकल्प के साथ नवी मुंबई पुलिस आयुक्तालय द्वारा नशा मुक्त नवी मुंबई ड्रग्स नशीले पदार्थ विरोधी जन जागृति अभियान की व्यापक स्तर पर शुरुआत की गई है, जहां इस अभियान को गति देने मुख्य अतिथि के तौर पर मौजूद थे राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। वहीं विशेष अतिथि के तौर पर उपस्थित थे राज्य के वन मंत्री गणेश नायक, नशा मुक्त नवी मुंबई के ब्रांड एम्बेसडर मशहूर बॉलीवुड अभिनेता जॉन इब्राहिम, विधायक मंदा मात्रे, प्रशांत ठाकुर, महेश बाल्दी, विधान परिषद सदस्य विधायक विक्रांत पाटिल, नवी मुंबई पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे, थाने जिला के जिलाधिकारी अशोक श्रृंगारे, मनपा आयुक्त कैलाश शिंदे, सह पुलिस आयुक्त संजय येनपुरे, नवी मुंबई अपर पुलिस आयुक्त दीपक साकोरे, पुलिस उपायुक्त, वरिष्ठ पुलिस अधिकारी, स्वयंसेवी संगठन, सामाजिक कार्यकर्ता, अभिभावक, छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे। वाशी से सिडको एग्जीबिशन सेंटर में आयोजित इस कार्यक्रम में आर्ट ऑफ साइलेंस के कलाकारों ने अपनी अनोखी प्रतिभा प्रदर्शन के साथ इस कार्यक्रम की शुरुआत की। खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहित तमाम मान्यवरों ने आर्ट ऑफ साइलेंस के कलाकारों की प्रतिभा के अंदर छुपे नशा मुक्ति के संदेश को देखकर प्रभावित नजर आए। इतना ही नहीं, इस दौरान विभिन्न नृत्य पथनाट्य के जरिए छात्रों ने अपनी प्रतिभा का प्रदर्शन करते हुए से नो टू ड्रग्स का संदेश दिया। हालांकि यह पल खास पल में तब्दील तब हुआ जब एक जमाने में मोबाइल के एडिक्शन से बाहर निकलकर आज दुनिया में भारत का नाम गौरवान्वित करने वाले गिनीज बुक वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर और इंटरनेशनल रूबिक क्यूब मास्टर अफान कुट्टी ने रूबिक क्यूब के जरिए फॉरएवर से नो टू ड्रग्स का संदेश देते हुए प्रेरणा दी कि ड्रग्स से मुक्त नवी मुंबई शहर मुमकिन है, बस जरूरत है अनुशासन और इच्छा शक्ति की। इस दौरान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अपने संबोधन में कहा कि आज सोशल मीडिया के माध्यम से ड्रग्स की गतिविधियां बड़ी तेजी से बढ़ रही हैं, जो आज एक बहुत बड़ी चुनौती बन गई है। आज ड्रग्स के खिलाफ वॉर की स्थिति पैदा हो चुकी है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि इससे लड़ने के लिए अब समाज को आगे आना पड़ेगा, जिसके लिए नागरिक नशे से जुड़ी कोई भी जानकारी 8828112112 टोल फ्री नंबर पर कॉल करके दें और एक सच्चे सैनिक के तौर पर काम करें और देशभक्त बने। हे कॅम्पेन जे या ठिकाणी सुरू झालेलं आहे, अनेक चॅलेंजेस आहेत। आता आपल्या आयुक्तांनी सांगितलं की कशा प्रकारे काही फॉरेनर्स इथे पेडलिंग करतात, पण आता त्याच्या पलीकडचे चॅलेंजेस देखील तयार झाले आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेसेस तयार होत आहेत। इंस्टाग्राम इज अ मार्केट प्लेस वेअर पीपल आर सेलिंग ड्रग्स। व्हॉट्सॲपवर याचे व्यवहार होत आहेत, सोशल मीडियातनं व्यवहार होत आहेत, कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी होते आहे। वी आर फाइटिंग अ वॉर
विच इज अनयुज्युअल. हा युज्युअल वॉर नाही आहे. शत्रू जो समोर दिसतो त्याच्याशी लढण्याकरता त्याच्यापेक्षा जास्त ताकद लावून आपण लढू शकतो. पण जो शत्रू दिसत नाही त्याच्याशी लढायचं असेल तर समाजाला एकत्रितपणे पुढं यावं लागतं. समाजाची शक्ती निर्माण करावी लागते. तेव्हाच अशा प्रकारच्या न दिसणाऱ्या शत्रूचा मुकाबला आपण करू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या शत्रूचा मुकाबला करण्याकरता ही व्यवस्था आज या ठिकाणी उभी होते. आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे, हा टोल फ्री नंबर याकरता आहे की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली, अशा प्रकारचा व्यवहार आढळला तर आपण त्या नंबरवर सांगितलं पाहिजे. आणि हा 100% इट इज एन्श्युअर्ड की आपली आयडेंटिटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही. पण हे खरं आहे की आपण स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही, ड्रग मेनिसशी लढू शकणार नाही. पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो. त्या लढाईमध्ये एका इन्फॉर्मरचं काम आपण करू शकतो. आणि ते जरी आपण केलं तरी ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल. ती देखील आजच्या काळामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या विरुद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे. आपण देशभक्त म्हणून त्या ठिकाणी हे काम करू शकणार आहोत. देवेंद्र फडणवीस ने आगे कहा कि आने वाले 5 वर्षों में ड्रग्स के खिलाफ एक बड़ी जंग लड़नी है और आज नवी मुंबई से नशा मुक्त की शुरुआत की जा रही है. मगर ये सफल तभी होगा जब राज्य की सभी व्यवस्था साथ मिलकर ड्रग्स के खिलाफ यह युद्ध लड़े. ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा मी धुरा हातामध्ये घेतली आणि होम मिनिस्ट्रीची पहिली बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यांवर पुढची 5 वर्ष आपल्याला फोकस करायचं आहे त्या मुद्द्यांचा परामर्श मी घेत होतो. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पोलीस विभागाला मी सांगितलं की आपल्याला एक मोठी लढाई लढायची आहे. आज आपण सुरुवात नवी मुंबई ड्रग्ज फ्रीपासून करतो आहे, पण ड्रग पेडलर्स नवी मुंबईतनं मुंबईत गेले तर त्याचा फायदा नाही आहे. आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग फ्री करावा लागणार आहे. याकरता केंद्र सरकारने एक मोठं कोऑर्डिनेशनची व्यवस्था उभी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातल्या कमिट्या तयार केलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे जे विभाग आहेत या सगळ्या विभागाचा समन्वय आपण करतो आहोत. आणि त्यातनं एक अत्यंत मोठी लढाई ही ड्रग्सच्या विरुद्धची भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आहे. उन्होंने आगे कहा कि ड्रग्स इज नॉट कूल क्योंकि यह व्यक्ति का नहीं बल्कि परिवार, समाज, राज्य और देश का भविष्य बर्बाद कर सकता है और इसीलिए ड्रग्स को हमेशा नो कहें. आज आपल्याला याची कल्पना आहे की विशेषतः आमच्या नव्या पिढीमध्ये एक देर आर न्यू नॉर्म्स टू बी कूल आणि टू बी कूलच्या न्यू नॉर्म्समध्ये डुईंग ड्रग्ज इज कूल. डुईंग ड्रग्ज इज नॉट ॲट ऑल कूल. आपण हे बिंबवलं पाहिजे व्हॉट इज कूल अँड व्हॉट इज नॉट कूल. आणि समजून घेतलं पाहिजे की नशा करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत त्या लावून घेणं इज नॉट ॲट ऑल कूल. त्याच्याकरता कदाचित 1, 2, 4 दिवस तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल, पण त्यातनं जे जीवन बर्बाद होतं ते परत येणं फार कठीण जातं. आणि एक ॲडिक्ट हा स्वतःचं जीवन तर बर्बाद करतोच, पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बर्बाद करतो. अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बर्बाद करतात, हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बर्बाद करतात. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे. एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की दोज हू थिंक दॅट डुईंग ड्रग्ज इज कूल ते आपल्याला त्या ठिकाणी हा मागासलेला आहे, हा बुरसटलेला आहे, ही इज नॉट कूल अशा प्रकारे हिणवू शकतात. पण त्यावेळी आपण रेजिस्ट करणं आणि नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरुकिल्ली आहे. उन्होंने नवी मुंबई पुलिस का अभिनंदन करते हुए कहा कि नशा मुक्त मिशन की घोषणा के बाद इसे अमल में लाने के लिए नवी मुंबई पुलिस आयुक्त ने सबसे पहले पहल की. आणि म्हणून आज नवी मुंबईचं मी याकरता अभिनंदन करतो
की मी घोषणा केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालय इज फर्स्ट टू रिस्पॉन्ड. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे कॅम्पेन आपल्या हातामध्ये घेतलं आहे. आपण सगळे ड्रग फ्री नवी मुंबईचे सैनिक व्हा आणि या कॅम्पेनमध्ये या ठिकाणी सहभागी व्हा. वहीं वन मंत्री गणेश नायक ने अपने संबोधन में कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नवी मुंबई को मिलिंद भारंबे के तौर पर एक योग्य पुलिस आयुक्त नवी मुंबई शहर को दिया है. उन्होंने आगे कहा कि एक सक्षम पुलिस आयुक्त क्या कर सकता है, वो काम मिलिंद भारंबे ने बतौर पुलिस आयुक्त के तौर पर कर दिखाया है, जिन्होंने अंतर्राष्ट्रीय विकसित शहर की भांति नवी मुंबई पुलिस आयुक्तालय को एडवांस टेक्नोलॉजी से लैस किया है. पोलीस आयुक्त मिलिंदजी भारंबे, मी आजच जाहीररित्या आणि खाजगीरित्या पण मी देवेंद्रजींना म्हटले की यू हॅड चूजन प्रॉपर पर्सन फॉर नवी मुंबई, आणि त्या गोष्टीचा आमच्या सर्व जनतेला सार्थ अभिमान आहे. सर्वसाधारणपणे सांगितलं जातं जो एक्सेल मोठा एक्सेल ज्या डायरेक्शनमध्ये जातो त्या डायरेक्शनमध्ये दुसरे एक्सेलला फिरावं लागतं. नेताच जर चुकीचा असेल तर त्या ठिकाणी सगळी यंत्रणा चुकीच्या मार्गाने जाते. हा माझा आजवरचा अनुभव आहे. मिलिंदजी भारंबेंशी मी नेहमी संपर्कात असतो की बाबा इथे तुमचं काहीतरी तुमच्या घटकांचं चुकीचं चाललेलं आहे आणि ही इज टू चेंज सिच्युएशन. शेवटी एक पोलीस आयुक्त आल्यानंतर काय करू शकतं त्याचं उदाहरण त्यांनी आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये ज्या आधुनिक पद्धतीच्या यंत्रणा राबवल्या, दीज आर इक्वलंट टू इंटरनॅशनल डेव्हलप कंट्रीज. ज्या विकसित देशांमध्ये जी सिस्टीम आहे तशा प्रकारची सिस्टीम लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. यश हे शेवटी जनतेच्या सहवासाशिवाय यश मिळू शकणार नाही. माणसाने मनाशी बाळगलेली ध्येय पूर्णत्वाला जातात, त्याच्यातून जी किंवा ती करताना जी नशा येते ना ती खरी नशा असते. ह्या नशात सिगरेट, दारू, बियर, रम, जिन, विस्की ह्या सगळ्या बकवास आहेत. आणि म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या विद्यमाने ही सुरू झालेली नशामुक्ती अभियान हे यशस्वी होईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. वहीं नवी मुंबई नशा मुक्ति के ब्रांड एम्बेसडर जॉन इब्राहिम ने तमाम युवाओं को कहा कि मैंने आज तक अपनी जिंदगी में कभी ड्रग्स का सेवन नहीं किया. उन्होंने सभी युवाओं से अपील करते हुए कहा कि अनुशासित रहे, नशे से दूर रहे और सभी के समक्ष एक रोल मॉडल बनकर साबित हों. Absolutely outstanding work to do something so special. स्टूडेंट्स को ये कहना चाहूँगा कि आई पर्सनली खुद की बात कर रहा हूँ और ये आप एग्जाम्पल फॉलो करें. आई हैव नॉट touched drugs in my life, okay? Also no smoking, no drinking, but no drugs, okay? Very important. Be very disciplined in life, very important. Be a role model to your colleagues, to your friends. अपने youngsters को उनके सामने एक रोल मॉडल बनना चाहिए, वो बहुत important है. Just be very disciplined, be a good citizen of this country and be a good citizen of India. Maharashtra, Navi Mumbai, wish you all the best and train hard so you can get some good muscles. इस दौरान नवी मुंबई पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे ने डायल 112 अलर्ट नवी मुंबई कर साइबर पुलिस स्टेशन की सफल संकल्पना का जिक्र करते हुए कहा कि अब उनका टारगेट है नशा मुक्त नवी मुंबई के संकल्प को पूरा करना और जिसके लिए नवी मुंबई पुलिस बेहद तत्परता से काम कर रही है. इस दौरान नवी मुंबई पुलिस आयुक्तालय द्वारा नवी मुंबई करोग से ये अपील की गई कि ड्रग्स और नशीले पदार्थ के विरुद्ध अगर किसी को कोई शिकायत करनी है तो 8828-112-112 इस टोल फ्री नंबर पर संपर्क साध सकते हैं. आपण या नशामुक्त फॉरएव्हर कॅम्पेनची एक प्रिलूड जे आहे, एक प्रिफेस जो आहे तो एक 2 वर्षांपासून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू केलेला आहे. मल्टिपल छोटे छोटे उपक्रम हाती घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाला संपूर्ण नशामुक्त करण्यासाठी आपल्या पोलिसांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत. तो विळखा पडत चाललेला आहे. आपण सर्वजण पंजाबचा ऐकतो
तसा विळखा महाराष्ट्रातल्या विशेष करून अर्बन एरियाजमध्ये जास्त पडत चाललेला आहे. तो आपल्याला थांबवायचा आहे. त्याच्यामुळे आमची विनंती आहे की आपल्याला कुठल्याही स्वरूपाची जर माहिती असेल, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, शेजारच्या टपरीवर और अदरवाईज कुठल्या गल्लीमध्ये, मोहल्ल्यामध्ये, नुक्कडमध्ये, सोसायटीमध्ये कुठल्याही स्वरूपाचं जर आपल्याला जर इन्फॉर्मेशन आहे तर ॲनॉनिमसली कुठलंही नाव न घेता आमची जी हेल्पलाईन आहे 8828112112 याच्यावर प्लीज इन्फॉर्म करा. वी एन्श्युअर दॅट वी विल टेक ॲक्शन. लेट अस बी कमिटेड टू मेक दिस नवी मुंबई कंप्लीट एरिया नशामुक्त. ब्यूरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क.